तर आज मी बनवणार आहे कुरकुरीत कारलं. तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली तर माझ्या चॅनलला एक फॉलो करा. तर खूप टेस्टी होतं हे कारलं, नक्की करून बघा. सर्वात आधी इथे मी अर्धा किलो कारले धुवून घेतलेले आहेत. 2-3 पाण्याने धुवायचे आणि अशा प्रकारे याला कापून घ्यायचं. आता कारले छोटे-मोठे कसेही असो, मोठं जर असेल तर एकाचे 2 भाग करायचे आणि अशा प्रकारे मी जसं कापत आहे ना, त्या प्रकारे कापून घ्यायचं. तर आता मी सगळे कारले इथे कापून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकून घ्यायचा. तर 1 लिंबाचा रस मी टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि 10 मिनिटं याला असं साईडला ठेवून द्यायचं. आणि 10 मिनिटानंतर याच्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर 10 मिनिटं नसेल ठेवायचं, तर तुम्ही लगेच सुद्धा बनवू शकता. तर 10 मिनिटानंतर याच्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आणि आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. आता इथे परत थोडंसं मीठ टाकलं, अर्धा टीस्पून हळद, 1 चमच मिरची पावडर, 2 चम्मच रवा, 2 चम्मच बेसन पीठ आणि 2 चम्मच मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता सर्व इथं मिक्स करायचं आणि इथे गॅसवर कढईत तेल टाकायचं. तेल कडकडीत गरम करायचं आणि ह्या कारल्याच्या फोडी याच्यात टाकून अ, अलटी-पलटी करून छान क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आता इथे मी सगळे कारले तळून घेते. तर खूप छान टेस्टी कारले होतात हे. कारले फ्राय नक्की करून बघा. ज्याला कारलं आवडत नाही ना, ते पण मागून खाईल जर अशा प्रकारे बनवलं तर. तर रेसिपी पूर्ण बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.